तळ्यात होती बदक सुप्रभात मंडळी, मी परेश स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा एका नवीन मराठी व्लॉगमध्ये। आज आहे 13 मार्च आणि वाजलेत सकाळचे 5:10। आमची राईड टोटल 3 दिवसाची होणार आहे। मी, अनिश आणि योगेश आम्ही तिघं पण एकदा राईड करतोय पुन्हा एकदा। अनिश आलेला आहे, आम्ही वाट बघतोय आता योगेशची। आजचा प्लॅन आम्ही इथून योगेशच्या गावी जाणार आहे आणि ते अप्रॉक्सिमेट 350-400 किलोमीटर असावं। जो रूट आम्ही घेणार आहोत इथून पुण्याला, पुण्यावरून पुणे बेंगलोर हायवेनी कराड सातारा मार्गे योगेशच्या गावी, जे सांगलीपासून थोडंसं आधी पेठ नाक्यावरून आतमध्ये 15 ते 20 किलोमीटर आहे। तोपर्यंत मी तुम्हाला माझी बाईक दाखवतो आणि काय काय मी कॅरी करतोय ते पण दाखवतो। सो ही आहे आपली बाईक। हा अनिश, हे एक टँक बॅग घेतले, याच्यात मी माझे कपडे आणि कॅमेरा गिअर सगळे आलेले आहेत, मॅनेज झालं आहे। एक एक्स्ट्रा हेल्मेट आहे, हे बांधलं आहे सध्या तरी। जो कोणी पिलियन रोटेट होईल, मी, अनिश किंवा योगेश याच्यापैकी, सो ते तो यूज करेल। योगेश आता येईल, तो त्याची सायडल बॅग घेतो आहे। सायडल बॅग हीच सायडल बॅग आहे जी आपण लडाख राईडमध्ये यूज केली होती योगेशचीच होती। सो ती सायडल बॅगमध्ये अनिशचे आणि योगेशचे दोघांचे कपडे येतील 2 दिवसाचे, आणि माझे एकट्याचे कपडे आणि कॅमेरा गिअर्स या बॅगेत येतील। अरे योगेश, लेट का झाला रे तुला? म्हणतो त्याला सायडल बॅग लावायची होती। अजून 40 मिनिटं झाले आणि आम्ही लोणावळ्याला पोहोचलो। ब्रेकफास्ट करतोय, कांदे पोहे, योगी, अनिश आणि अजून मिसळ पाव पण येत आहे। इथून पुढे मे बी साताराच्या दरम्यान कुठेतरी थांबू, एक हॉल्ट होईल आपला आणि मग डायरेक्ट योगेशच्या घरी। जो आनंद आहे ना सकाळ सकाळ राईड करण्याचा मित्रांनो, अप्रतिम अप्रतिम। चहा प्यायला थांबलोय थोडा, बस एक चहा पिऊन 5-10 मिनिटात निघू आम्ही। पिल्लू तयात एका तळ्यात होती
आता आपण एंट्री करतोय राजधानी सातारा. अजून 15 ते 20 मिनिटावर आहे. तर आता पटपट आम्ही जेवण आटपून निघणार आहोत योगेशच्या घरी. जेवण झालेलं आहे आपलं. हॉटेल मराठा दरबार. आम्ही नेहमी इथेच थांबतो जेवायला. जाता जाता एक व्ह्यू दिसला मला आणि म्हणून कॅमेरा ऑन केला. प्रकारे आम्ही आमच्या डेस्टिनेशनवर पोहोचलेलो आहोत. हे आहे योगेशचं घर. हा त्याचा बॅकयार्ड आहे. इथे बाईक पार्क होणार आहेत. फ्रेश झालो आता आम्ही. बस आता बाहेर थोडा फिरायला निघू थोड्या वेळाने. तर तोपर्यंत योगेश आम्हाला तुझं घर बघायचं आहे. सो प्लीज आम्हाला तुझं घराचं एक टूर दे. येस आमचं घर 1975ला बांधलंय. आजोबांनी 1975ला हे घर बांधलंय. ह्या 2 रूम्स आहेत अशा. ही पहिली खोली. हे योगेशचे आजोबा. सो स्वीट. नंतर आतमध्ये अजून एक. इट्स ओके. तर ही सेकंड आणि त्याच्या आतमध्ये अजून आहे. आजी आणि काकी. हे किचन आहे आणि हे एक बॅकयार्ड आहे का काय. चूल. इथे पारंपरिक आपला चूल फाटी आणि सेम पॅरल बाजूला अजून एक तसंच 3 ना रे. इथे पण सेम स्ट्रक्चर आहे. हा बघा हा माणूस इथं आल्यापासून फेसबुक आणि व्हॉट्सअप आणि इन्स्टा तेच चालू आहे त्याचं. आणि हा माळा आहे. हा जिना. पुन्हा इथे 2 खोल्या. इथे पण 3 जशा खालचं स्ट्रक्चर आहे आणि इथे पण 3. थोडा वेळ इथे थांबणार आहोत 5-10 मिनटं आणि मग जाणार आहोत शॉपिंग करण्यासाठी. कारण आज संध्याकाळी स्पेशल योगेश काहीतरी बनवणार आहे आपल्यासाठी जेवण. सो त्याची तयारी करायला आम्ही जातोय शॉपिंगला. काय घ्यायचं योगेश. काय बनवणार आहे सांगायचं की सरप्राईज वगैरे असं काय. सरप्राईज नाही. व्हेजीस नॉर्मल गावची आपली व्हेजिटेरियन भाजी. अच्छा भाजी बनवणार आहे एक स्पेशल काहीतरी चुलीवरती. ते पण तर ते आणायला जातोय आता आम्ही. भाजी चिरायला कांदा चिरायला मदत करणार आहे. बाय द वे योगेशचं लग्न झालंय. सो असा काही विचार करू नका. असा नवरा मिळणे नाही. ते बघा कशी कामं करतोय बघा. नाही तर आम्ही 25. आजचा हिरो तूच आहेस. गावठी गाजर आहेत. ते बघू खाऊया जरा. गाजरं घेतलेली आहेत. मिक्स भाजी. काय काय याच्यात. अच्छा वांगी पावटे शेंगा बटाटे. वा मस्त. टाकतोय तिखट. हा अरे संसार तवा चुल्यावर आधी हातात मिळते भाकर. ही आहे फायनली भाजी जी योगेशने बनवली आहे. मी खाऊन बघूया आता कसं वाटतंय.
एक नंबर. कुठलीही वेळ असू दे, कुठलीही जागा असू दे, प्रत्येक वेळी त्याने सुंदर जेवण बनवलं आहे. हा आमचा उत्तम शेफ आहे. थँक्यू. चुलीवर जेवल्यावर ही सगळी मेहनत करावी लागते बाबांनो. हे जे तुम्हाला काळं दिसत आहे ना, हे अगोदर राख लावलेली आहे. ती अगोदर राख का लावतात? कारण का टोप काळा करपून काळा न होऊ म्हणून ती राख लावली जाते. आणि तीच राख आता परेश सुंदर प्रकारे लिंबू लावून, राख लावून सुंदर प्रकारे काढत आहे. निघाली बघ, जर क्लोज आहे ही बघ निघाली. तर आता रात्रीचे 12 वाजले, मध्यरात्र झालेली आहे. योगेशच्याच टेरेसवरती झोपायला आलं. छान नाही म्हणता येणार, थोडी कडक थंडी पडलेली आहे. गावच्या गोधडीमध्ये खाली जी अंतरले जी ऊब आहे, जी मजा आहे ना, ती शहराच्या ब्लँकेटमध्ये नाही आहे. तर आता आम्ही झोपतो मित्रांनो. गुड नाईट. तुम्हाला हा व्हिडिओ आजचा आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत हा व्हिडिओ शेअर करा. दॅट्स इट फॉर टुडेज व्हिडिओ गाईज. दिस इज स्टोरी ऑन व्हील्स सायनिंग ऑफ. स्टे ऑसम, राईट सेफ अँड एन्जॉय लाईफ. बाय बाय.